सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे शासनाचे दुर्लक्ष। नमस्कार, माझं नाव प्रीती लिंगलवार आहे। मला सांगणं एवढंच आहे की 8 ऑक्टोबरचा GR, सुप्रीम कोर्टाचा आदेश हे सगळं असूनसुद्धा आमच्या कामाला विलंब का होतो। डॉक्युमेंट पडताळणी झाली, डॉक्युमेंट पडताळणी होऊनही जवळजवळ 6 ते 7 महिने झाले आहे आणि प्रत्येक वेळेस जेव्हा कुठलं पत्र निघालं, जसं 30 एप्रिलचं पत्र निघालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र निघालं, त्या सर्वांमध्ये प्रशासनाला सूचना दिली गेली होती की येत्या 15 दिवसात त्यांची कारवाई, यांना नियुक्तीचे आदेश द्या। तरी पण आज 8 ते 9 महिने झाले आहेत आमच्या नियुक्तीचा आदेश निघालेला नाही। बरं ठीक आहे, एवढं असूनही आम्ही प्रशासन आम्हाला तारीख देत आहे, आम्ही ती तारीख मानतोय, आम्ही पुढे चालतोय, शांत बसतोय, आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवतो की ठीक आहे आम्हाला ही तारीख मिळाली आहे, या तारखेला आम्हाला नियुक्तीचे आदेश मिळतो। पण तारीख ते तारीख ही केव्हापर्यंत चालत राहणार? शेवटी आमचाही संयम आहे, आम्हालाही भावना आहे, वेदना आहे, आम्ही त्यापर्यंत सहन करणार। म्हणून आम्ही 26 मेला इथे पुन्हा बसतो। तेव्हाही आमचा इशारा तो सुद्धा अन्नत्याग होता। तेव्हा आम्हाला स्वतः प्रशासनाने लिखित दिलं की येत्या 10 जूनपर्यंत तुमचे नियुक्तीचे आदेश तुमच्या जिल्हा स्तरावर पोहोचतील, असं लिखित देऊन सुद्धा प्रशासनाने स्वतः दिलेलं लिखित नाकारलं, म्हणजे फेटाळलं। 10 तारीख म्हणजे 9 तारखेला आम्ही फॉलोअप घ्यायला आलो इथे। जस्ट आम्ही फक्त कन्फर्म करायला आलो की खरंच आमचं पत्र निघणार आहे का, तारखेप्रमाणे आम्हाला यावेळेस आम्हाला पत्र मिळेल की यावेळेसही आम्हाला पुढली तारीख मिळेल। तर सेम तोच प्रकार झाला। 9 तारखेलाही आम्ही संचालक साहेबांशी भेटलो, 10 तारखेला आयुक्त साहेबांशी भेटलो, पण एकही आम्हाला प्रशासनातला एकही अधिकारी कन्फर्म तारीख नाही सांगू शकत आहे किंवा कन्फर्म दिवस नाही सांगू शकत आहे की आम्ही तुम्हाला या दिवशी किंवा या तारखेला तुमचा परवानगीचा आदेश आम्ही जिल्हा लेवलला पोहोचवतोय। आम्ही काय करायचं आणि अजून किती दिवस, किती महिने, किती वर्ष वाट पाहिजे? माझं हेच म्हणणं आहे, आमचा गुन्हा काय आहे, आमचा हक्क आम्ही मागतोय तो आम्हाला द्या, प्लीज तो आमचा हक्क आम्हाला द्या। आज जर आम्हाला इथे पत्र मिळालं नाही, आजच्या नंतर 8 दिवस लागो, 10 दिवस लागो, 12 दिवस, कितीही दिवस लागो, आम्ही आज अन्नत्याग केला आहे, आम्ही हे अन्नत्याग 2 दिवस पर्यंत ठेवू, नंतर आम्ही पाण्याचाही त्याग करू। आणि या अन्न आणि पाण्याचा त्याग करताना जर आमच्यापैकी कोणाला काही कमी जास्त झालं तर याला सर्वस्वी प्रशासन राहील, कारण प्रशासनाने आम्हाला 10 जूनची तारीख दिली होती, ती तारीख उलटून दिली आहे। आता आम्ही याच्यासमोर पुढे प्रशासनावर विश्वास ठेवू शकत नाही। आमचा नियुक्तीचा आदेश द्या, आम्ही हे आंदोलन सोडतो। धन्यवाद।